5 मध्ये उन्हाळा पण येणार आहे माहिती का? हॅलो हॅलो. अरे समोर तरी ये, हॅलो हॅलो म्हणतोय तर. ताई येऊ देत नाही का? हाय, कसा आहेस तू? चांगला. चांगला, खूप छान. मग तू करतो का मराठी शाळा अटेंड? मला करायचं. करायचंय? अरे वा, छान छान. कधी करणार आहे? पुढच्या बॅच मध्ये सांग. पुढच्या बॅच मध्ये. हो. आणि तू कितवीला आहेस आता? LKG. LKG ला. अरे वा, छान छान. अगदी सुरेख. म्हणजे ताईकडनं कविता शिकू शकतो तोपर्यंत. ताई शिकवणार ना? ताई तर टीचरला पण शिकवायला तयार असते माहिती का तुला? त्यामुळे तुला तर काय, तू तर बिचारा आता अडकलाच आहेस ताईकडे, है की नाही? ती तर तुला सगळंच शिकवायला बसणार आहे. तू नाही पण म्हणू शकत नाही. हॅलो हंसिया, नमस्कार. बाय मॅम. बाय. ओके, बाय बाय. भेटूया आपण हा लवकरच. चला, आपण आता सध्या सुरू करू आपला वर्ग. माहित नाही मला किती जण येतात, काय येत आहेत. तर गार्गी इकडे लक्ष द्यायचं. ओके, चला. आता तुम्हाला आज आपण जे करणार आहोत ना, ती सगळी रिव्हिजनच आहे, उजळणी आहे. रिव्हिजन म्हणजे मराठीमध्ये उजळणी म्हणतात त्याला. आपण जे आतापर्यंत बालरंगमध्ये शिकला आहे त्याचा आपण एक छोटासा आढावा घेणार आहोत. आपण रिपोर्ट करणार आहोत आपण एक्झॅक्टली काय काय केलेलं आहे. लास्ट मोमेंटला जे करतो ते परीक्षेच्या आधी ते रिव्हिजन, तशा प्रकारे. ठीक आहे. आणि आता मला तुमचं मागच्या आठवड्यात पण मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आता वेगळ्या पर्वामध्ये जात आहोत. आता आपल्याला थोडंफार मराठी छानपैकी बोलता यायला लागले. 7-8 महिने आपण बोलत आहोत. ठीक आहे. तर होमवर्क दिला होता मी तुम्हाला, तोही तुम्ही करायचा आहे, दाखवायचा आहे. हंसिया इकडे तिकडे बघायला लागली म्हणजे केलेला नाहीये. बर, पुढच्या आठवड्यात करूया आपण, काय हरकत नाही. तर आता आपण मराठीमध्ये बोलायला शिकायचं. हा बोल. काय होमवर्क? सांगते. ठीक आहे. आणि काय म्हणते मी बरं, बघ विसरले. आता आपण मराठीमध्ये बोलायला लागणार आहोत. तर मराठीमध्ये करणार आहोत. तर आपल्याला कमीत कमी घरामध्ये जेवढं जमेल तेवढं मराठीमध्ये बोलायचा प्रयत्न करायचा प्रत्येक वाक्याला. ठीक आहे. आणि जेवढं जमेल तेवढं शुद्ध मराठी बोलायचं. मराठीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा, कारण की तुम्ही 10 वर्षाच्या वर आहात म्हणजे तुम्हाला हिंदीमध्ये लिहिता येतं. म्हणजे देवनागरी स्क्रिप्ट तुमच्या ओळखीची आहे तर तुम्ही मराठीमध्ये लिहू शकाल. हिंदीमध्ये काही नियम आणि मराठीचे काही नियम व्याकरणाचे वेगळे असतात. ते आपण त्याच्याबद्दल शुद्ध लेखनाबद्दल आपण नंतर बोलूया. पण तुम्ही लिहायला शिका. तुमचं डोकं जेवढं फास्ट चालतं तेवढा तुमचा हात पण चालला पाहिजे, किंवा हाताबरोबर तुमच्या डोक्याने शांत राहिलं पाहिजे. ह्याचं जे कोऑर्डिनेशन असतं ते खूप महत्वाचं असतं सगळ्याच बाबतीत. तर त्याचा तुम्ही प्रयत्न करायचा, म्हणजे त्याचा तुम्हाला उपयोग होईल तुम्ही जेव्हा शाळेचे पेपर लिहिता तेव्हा. ओके, एक्झाम मध्ये. तर तर तुम्ही या गोष्टीचा विचार करायचा आहे. आणि त्याच्यापेक्षा खूप महत्वाची गोष्ट की आता येतोय आपला, आता फेब्रुवारी महिना आहे, आपला जागतिक मराठी दिन हा 27 फेब्रुवारीला आपण साजरा करणार आहोत आपल्या शाळेमध्ये. ठीक आहे. तर मागच्या वेळेस जे लोक आपल्या बालरंग मधनं आले होते निवेदन करायला, ती मुलं सोडून बाकीच्या 2-3 मुलांना आपण तिथे चान्स देणार आहोत. एक, ठीक आहे. आणि आपल्याकडे 6 ते 8 मुलं आहेत. तशी आपल्याकडे हजेरी कधीच पूर्ण नसते बालरंगामध्ये. काही कारण असू शकतं, त्याला इंटरनेटचा इश्यू पासून स्वतःचे वेगळे क्लासेस, किंवा बाहेर जाण्याच्या काही घटना घडत असतात, त्यामुळे आपण त्या अटेंड करू शकत नाही. ठीक आहे. तर आपण आता काय करणार आहोत की प्रत्येकाला आपला बालरंग मधनं प्रेझेंटेशन द्यायचंय. 27 तारखेला जो प्रोग्राम होणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक जण
27 तारखेला जो प्रोग्राम होणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक जणाचं स्वतःचं एक छोटंसं कॉन्ट्रीब्युशन असेल. तर 2 निवेदक आहेत, त्यांना पण त्यांचं पार्टिसिपेशन करावं लागणारच आहे. त्याबरोबर तुम्ही माझ्या आईला सांगून द्याल की मला लेट मी कम्प्लीट गार्गी. ओके. आणि कधीही बोलायच्या वेळेस माझं कॉन्सन्ट्रेट तुमच्या सगळ्यांकडे लक्ष असतं. तुम्ही हात वर करा आणि मग बोला, कारण की मग कनेक्शन आपलं डिस्कनेक्ट होऊन जातं. ठीक आहे गार्गी, थांब जरा माझं कम्प्लीट होऊ देत, मग विचार. पाहिजे तर तू प्रश्न लिहू शकतेस आणि मग आपण नंतर त्याच्यावर डिस्कस करूया. ठीक आहे. त्यामुळे आपला फ्लो जाणार नाही. तर आपण 27 तारखेला जे कार्यक्रम करणार आहे त्यात प्रत्येक मूल काही ना काही त्याचं कॉन्ट्रीब्युट करणार आहे. लहान गटापासून मध्यम गट, मोठा गट आणि बालरंग. तर बालरंगाकडे जास्त आहे, कारण की ती सर्वात मोठी मुलं आहेत आणि ती छानपैकी करू शकतात, कारण की त्यांच्याकडे मॅच्युरिटी आहे कम्पेअर्ड टू दुसरी मुलं. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला एक छोटंसं काम दिलं जाणार आहे. तर सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्हाला त्या गोष्टी माहीत आहेत की तुम्हाला काय करायचंय. ठीक आहे. तर आपल्याला बालरंगामध्ये जो आपला सिलेबस कंप्लीट झालेला आहे, ज्या कविता आपण घेतलेल्या आहेत त्यातली प्रत्येकाने एक कविता पाठ करायची आहे. तिचे विसर्ग, तिचे कॉमाज, फुल स्टॉप्स, तिचं बोलण्याचं जे लकब असते प्रत्येक भाषेची, संभाषणाची, त्या प्रकारे त्याचा सगळ्याचा भार ठेवून, त्याचं सर्वांचं भान ठेवून आपण पुढे जायचंय. ठीक आहे. मी प्रत्येकाला त्याची कविता देणार आहे आणि मग त्यानुसार तो पुढे जाईल. आपल्याकडे 15 दिवस आहेत आजपासून, म्हणजे पूर्ण 15 दिवस म्हणजे 2 आठवडे. त्याच्यामुळे तुम्हाला आता परीक्षा पण लगेच काही नाहीये. त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये एक रोज 10 मिनिटं जरी दिलीत तरी तुमचं ते पाठांतर होऊन जाईल. तुम्हाला जे सगळे स्क्रिप्ट आहे म्हणजे कवितेची, ती मी तुम्हाला शेअर करणारच आहे ग्रुपमध्ये. प्रत्येकाने स्वतःची कविता पाठ करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. काही गरज पडली तर मी आहेच. आणि संपादन म्हणजे निवेदन जे लोक करणार आहेत त्यांना तर मी पूर्णतः मदत करणारच आहे. त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही. गार्गीचं एकदा झालेलं आहे, आता हंसिया राहिली. ठीक आहे. तर 27 तारखेला आपण तारीख, अजून वेळ ठरलेली नाहीये आपली. ओके. ठीक आहे. मग 27 तारखेला मराठी दिन आहे. त्याबद्दलची माहिती आणि त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. आपल्याला माहित पाहिजे की आपण का करतो आहोत, कशासाठी करतो आहोत आणि काय त्याचं महत्व आहे. ठीक आहे. त्याची सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल आणि तुम्ही स्वतः शिकणार आहात आणि तुमच्यावर ही जबाबदारी आहे की तुमच्याकडे बघून तुमच्यापेक्षा लहान मुलं मराठी बोलायला शिकणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांची जबाबदारी सर्वात महत्वाची आहे. त्यांच्यासाठी म्हणून नाही, पण तुम्ही मोठे आहात म्हणून तुमच्यासाठी तुम्हाला ते करता आलं पाहिजे. ठीक आहे. आपण त्याच्यावर अजून काही कार्यक्रम करणार आहोत, पण त्याचा सगळा तपशील, त्याच्या पूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला नंतर दिली जाईल. आता सध्या आपल्याला फक्त बघायचं की आपलं कॉन्ट्रीब्युशन काय असणार आहे. तर गार्गीचं तर फक्त कविता असणार आहे. हंसिया, तुझी कविता पण आहे आणि त्यानंतर तुझं निवेदन पण असू शकेल. ठीक आहे. आणि त्याचं एक महत्वाचं आहे की आपली शाळा, आपले कार्यक्रम, अजून काही महत्वाच्या गोष्टी असतील त्या अटेंड करूनच आपण हे कार्यक्रम करणार आहोत. त्यामुळे तुमची जर का परीक्षा कुठे क्लॅश होत असेल तर तुम्ही मला ग्रुपमध्ये सांगू शकता. मग आपण तशा अरेंजमेंट्स करूया. अन्यथा जर का तुम्हाला ते मॅनेज होत असेल तर काहीही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही कार्यक्रम करण्यासाठी. ठीक आहे. कारण की काय महत्वाचं आहे माहितीये, तुम्ही पूर्ण 24 तास तरी काही अभ्यास करत नाही, बरोबर? त्यामुळे आपण छानपैकी निवांतपणे करण्यासाठी म्हणून एखादी ऍक्टिव्हिटी करत असतो. त्यातली ही ऍक्टिव्हिटी म्हणून आपण करायचंय. ह्याला आपल्याला काही बंधन नाहीये, ह्यात काही मार्क नाहीये, ह्यात चुकलात तरी कोणी तुम्हाला काही बोलणार नाहीये, तुम्ही शिकणारच आहात. आणि सर्वात महत्वाचं, तुम्ही मराठीमध्ये 4 माणसांसमोर बोलणार आहात, हेच आत्मविश्वास तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. तुम्ही आता घरामध्ये जेव्हा तोडकं मराठी बोलता तेव्हा तुम्हालाच हसू येत असेल कधी कधी, किंवा बाकीचे काहीतरी इकडे तिकडे तुमचे शब्द झाले की हसत असतील घरामध्ये. पण तो कॉन्फिडन्स तो येण्यासाठी तुम्ही लोकांसमोर बोलता तेव्हा कोणी तुम्हाला हसत नाही, ह्याची तुम्ही जेव्हा काळजी घेता तेव्हा तुमचं भाषा बोलण्याचं, संभाषणाचं आत्मविश्वास बळावतो म्हणजे वाढतो. इट इन्क्रीजेस युअर कॉन्फिडन्स. तर ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही ह्या गोष्टीचा खूप विचार करायला पाहिजे आणि हेच पॉझिटिव्हली तुम्ही पुढे नेलं पाहिजे.
आता आपण दुसरं पर्व संपवत आहोत. फारच लवकर ते संपणार आहे. त्याच्या अगोदर आपण काय घेऊन जाणार आहोत ते खूप महत्वाचं आहे. तर आपण मराठीमध्ये 4 लोकांसमोर बोलायचा आत्मविश्वास. म्हणजे तुम्ही लग्नामध्ये किंवा तुमच्या कुठल्यातरी कार्यक्रमांमध्ये, फॅमिली फंक्शन्समध्ये तुम्ही मराठीत बोलू शकाल, काहीतरी प्रेझेंट करू शकाल. असं काहीतरी तुम्ही जर का बालरंगमधून घेऊन गेलात, तर आपल्या या सगळ्या टीमचं म्हणजे तुम्ही आणि मी, ह्या सगळ्या टीमचं, आपल्या सगळ्या शिक्षकांचं परिश्रम जे आहेत हे आपले, हे सार्थकी लागणार आहेत. कळतंय तुम्हाला? कारण की तुम्ही जेव्हा प्रेझेंट करता तेव्हा तुमच्याबरोबर तुम्हाला शिकवणारे लोकं, तुमच्या आजूबाजूचे तुम्हाला प्रमोट करणारे लोकं जे असतात त्यांचंही कौतुक असतं. जसं गार्गीच्या आईने माझ्याशी 2दा स्वतःहून बोलली आणि तिने स्वतः निवेदनाची पूर्ण तयारी करून घेतली गार्गीकडनं, तर गार्गीचं जेवढं कौतुक आहे तेवढं तिच्या आईचंही कौतुक आहे. तसंच हंसियाचं पण होणार. जेव्हा ती करणार तेव्हा तिच्याबरोबर तिचा कोणतरी घरातला माणूस असणार, त्याचंही कौतुक असणार. त्यामुळे ह्या सगळ्यांची जबाबदारी तुमच्या स्वतःच्या खांद्यावर आहे. आणि ही जबाबदारी म्हणजे वजन नाहीये. इट्स नॉट अ बर्डन. इट्स जॉय. यू हॅव टू एन्जॉय दॅट. ठीक आहे? ओके? कळतंय? तुम्ही फिल्मफेअर अवॉर्ड्स वगैरे बघितले असतील. ठीक आहे, कधीतरी बघितले असतील किंवा डान्स शोज वगैरे बघितले असेल. ते अँकर्स काय करत असतात? काही करत नसतात. ते फक्त बोलत असतात. पण ते किती गोष्टींना सांधत असतात. 2 वेगवेगळे डिफरंट परफॉर्मन्सेस असतात. त्यांना सांधायचं. कुठे चांगलं असेल, कुठे वाईट असेल, त्या गोष्टींना कन्सील करायचं. हे सगळं काम ते करत असतात. त्यामुळे निवेदकाचं काम हे खूप महत्वाचं काम आहे. जरी तो बडबड करतो असं वाटत असलं, तरी सुद्धा त्याच्याकडे जबाबदारीचं काम खूप असतं. ओके? ठीक आहे? त्यामुळे ह्या गोष्टीचं आपण भान ठेवून आपण त्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे तुम्ही दुसऱ्या भाषांमध्ये पण करू शकाल. ठीक आहे? तुमच्या शाळेमध्ये तुम्ही असेंब्लीत करतच असाल, तसंच आपण इथे करणार आहोत. ठीक आहे? आता जरा आपण थोडंसं आपल्या सिलेबसकडे जाऊया. मी आता स्क्रीन शेअर करते. ठेवली बरं. 1 मिनिट हं. ओके? हे आहे आपलं बालरंग. तर आज गार्गी कविता आपली प्रार्थना म्हणणार आहे. त्यांची गार्गी एकटीच आहे. हंसेने मागच्या आठवड्यात म्हटली. तर शांत बसायचं, ताठ बसायचं, हात नमस्कार मुद्रेमध्ये आणि त्यानंतर स्क्रीनकडे बघून म्हणायचं आहे की काय कशा प्रकारे आहे. तुला माहित आहे सूर कसा आहे, काय आहे. हळू, निवांत, शांत. पहिल्या ओळीला जेवढा तुझा श्वास लागतोय तेवढा शेवटच्या ओळीपर्यंत टिकला पाहिजे. ह्याचा प्रयत्न तू करायचा. घाई करायची नाही. चुकलं तर थांब आणि परत पुढे सुरू कर. काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला कोणी काही विचारणार नाहीये. ठीक आहे? आपण शिकण्यासाठीच करतो असं, तर ह्याची आपण सवय करूया. ठीक आहे? चला सुरू करा. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. धूम्र जाती प्रांत भाषा दे द्वेष द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री. तोवरी देई आम्हाला काचव्यांचे जागणे. माणसानी माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले खाले
पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसानी माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. खूप छान, खूप छान, खूप छान. तू हे बघितलं का की तुला थोडासा दम लागला होता? तू विचार करत होती, तुला येत होतं, तुला सूर पण येत होता, पण तुला विचार करत होती, अरे माझं चुकलं तर, असा काही विचार होता? नव्हता. बरं, तुला थोडासा दम लागला होता, थोडस त्याच्यावर वर्कआउट करायचंय की तुझा दम नाही लागला पाहिजे, निवांतपणे म्हटलं पाहिजे. कारण की प्रार्थना ही यासाठी असते की तुम्ही एखादं काम सुरू करत आहात, तर तुमचं मन ज्या गोष्टी काही घडल्या असतील ह्याच्या अगोदर त्या गोष्टींपासून उद्विग्न झालं असेल तर, म्हणजे डिस्टर्ब, इरिटेटेड झालं असेल तर, ते नीट होण्यासाठी, शांत होण्यासाठी, म्हणजे पुढचं काम जे तुम्ही करणार आहात ते छान होईल अशासाठी म्हणून आपण प्रार्थना म्हणत असतो. त्यामुळे प्रार्थनेचा तो गर्भितार्थ जर का आपण नीट घेतला नाही तर असं काही शब्द म्हणण्यात काही पॉइंट नाहीये. ठीक आहे, चला आज आपण आता जाऊया पुढे. सॉरी. तर ही कविता आपण मागच्या आठवड्यात केली होती. गार्गी इकडे लक्ष पाहिजे प्लीज. ओके. ही आपण कविता मागच्या आठवड्यात केली होती. हंसिया, तू एकदा म्हणणार का ही कविता? म्हण. अगं ऐकू येत नाही तुझा आवाज, ऐकू येत नाहीये. तू म्यूट आहेस हंसिया. नाही, आता म्यूट झाली ती, मगाशी पण येत नव्हता. ओके, ठीक आहे. मग आता पुढची कविता हंसिया तू म्हणशील, मी आता ही सुरू करते. ठीक मी म्हणू आहे. ही कविता? नको, थांब. तू मागच्या आठवड्यात होती का? नव्हती ना. हंसिया, हंसिया, तू तोपर्यंत वर्कआउट कर तुझ्या आवाजावर. ठीक आहे. ही कविता आपण मागच्या आठवड्यात केली होती. आईसाठी काय लिहू, आईसाठी कसं लिहू, आईसाठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे, आईवरती लिहिण्या इतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे. जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर, जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर, आई जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी, जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी. आई तू उन्हामधली सावली, आई तू पावसातली छत्री, आई तू थंडीतली शाल, आता यावीत दुःखे खुशाल. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी, आई म्हणजे वेदनेनंतर सर्वात पहिली आरोळी. ठीक आहे, ह्याचं सगळं एक्सप्लेनेशन आपल्याला मागच्या क्लासमध्ये तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला मिळेल. ठीक आहे, त्यामुळे ते तुम्ही बघा, ते ऑलरेडी आपल्या ग्रुपमध्ये शेअर केलेलं आहे. हंसिया, तर पुढची कविता, ही आपली कविता सर्वात पहिली कविता होती, दुसरी कविता होती, सॉरी. ठीक आहे, तुझा आवाज अजूनही येत नाहीये हंसिया, मोबाईल वर येते. बरं, ये, काही हरकत नाही. काय झालं? हो, ये, तू काही तुझं टेक युअर टाइम. गार्गी, गार्गी, तू ही कविता म्हण. हो मॅम. माझी मनी आहे हुशार भारी, आहे हुशार भारी, माझी मनी गुणाची, माऊ लांब शेपटी ही जणू काय कापसाची, किती गोड गोड शब्द काढी, माझी मनी गुणाची, बरोबर. ठेवून दूध आई कोठे निघून जाई, पण तोडी न लाव, पण तोंडही न लावे,
पण तोंडी ना लावे माझी मनी गुणाची. माझी मनी गुणाची. ओके. झाडावरी चढून मारी उड्या उड्या तिथून भीती नसे कशाची. माझी मनी गुणाची. मोत्या गरीब भारी. जेव्हा निजे दुपारी खोडी करी त्याची माझी मनी गुणाची. व्हेरी गुड, खूप छान. ओके, मी परत एकदा वाचते म्हणजे आपण ही रेफरन्स साठी आपण हा व्हिडिओ ठेवू शकू. थांब हंसिया, थांब. आपण हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपला पाठांतराला आपल्याला सोपं होऊन जाईल कशा प्रकारे आपण ती कविता म्हणायची आहे. ठीक आहे हुशार भारी माझी मनी गुणाची. मऊ लांब शेपटी ही जणू काय कापसाची. किती गोड शब्द काढी माझी मनी गुणाची. ठेवून दूध आई कोठे निघून जाई. पण तोंडही न लावी माझी मनी गुणाची. झाडावरी चढून मारी उड्या तिथून. भीती नसे कशाची माझी मनी गुणाची. मोत्या गरीब भारी जेव्हा निजे दुपारी. खोडी करी तयाची माझी मनी गुणाची. अशा प्रकारे आपण हळू, शांत, निवांत, संथ अशा पद्धतीने कविता म्हणायची आहे. ठीक आहे. ओके. आता पुढची कविता. हंसी, तुझा आवाज सुरू झाला का? ऐकू येतोय? हो येतोय, आता ऐकू येतोय. ओके, आता ही कविता म्हणायची. हंसिया तू. फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू. या वेलीवर फुलाबरोबर गोड किती हसते फुलपाखरू. पंख चिमुकले निळे जांभळे हलवून झुलते फुलपाखरू. डोळे बारीक करीती लुकलुक गोल मनी जणू ते फुलपाखरू. मी धरू जाता येई न हाता दूरच ते उडते फुलपाखरू. गुड, खूप छान. ग पाटील करेक्ट. फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू. या वेलीवर फुलांबरोबर गोड किती हासते फुलपाखरू. पंख चिमुकले निळे जांभळे हालवुनी झुलते फुलपाखरू. डोळे बारीक करीते लुकलुक गोलमणी जणुते फुलपाखरू. मी धरू जाता येईन हाता दूरच ते उडते फुलपाखरू. ठीक आहे. अशा प्रकारे कविता म्हटली जाते. आता ही कविता दिसते का तुम्हाला नीट? आणि किती मला दिसत नाहीये. ठीक आहे. आता ही कविता आहे गवत फुला, इंदिरा संतांची सर्वात पहिली कविता आपण घेतली होती. रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला. असा कसा रे सांग लागला सांग तुझा रे तुझा लळा. मित्रा संगे माळावरती पतंग उडवित फिरताना. तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हलताना. विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला. पाहून तुझला हरवून गेलो अशा तुझ्या रे रंगकळा. हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती. निळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती. मला ही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे. तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे. अशा प्रकारे ही कविता आपण म्हणणार आहोत. आणि ही कविता आहे एक गार्गी. येस म्हण.
मॅम मला ती कविता काहीच नव्हती दिसत. ही कविता थोडस त्याचं फॉन्ट प्रिंट त्याची नीट नव्हती माझ्या मते. तुम्हाला कशी दिसली? माझी पाठ आहे ती कविता, म्हणून ते मी शब्द बघून बघून माझ्या लक्षात आले ते शब्द. ठीक आहे. अच्छा. ओके. तर गार्गी ही कविता घर सुंदर सुंदर घरांचे, सुंदर शब्दांचे सुंदर 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 शब्दांचे, सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहते होते स्वर. घरात होते काना मात्रा वेलांटीचा मेळ मेळ एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर खेळ. विरामचिन्हांची ही होती सोबत वरचे वर. सुंदर सुंदर शब्दांचे, सुंदर सुंदर घर, एखाद्याची घुसपुस सुद्धा हवी हवीशी छान. घुसपुस सुद्धा हवी हवीशी छान. प्रत्येकाला अर्थ वेगळा वेगळा. सुखदुःखाचे भान. सुखदुःखाचे भान. मधले अंतर कुरवा राया. रेधांचे दप्पर. छप्पर. सुंदर सुंदर शब्दांचे, सुंदर सुंदर घर, कानोकानी खुसपुस सुद्धा अंकुर मन कोवळा. वाट मोकळी होऊन लागे कवितेंचाही लय. अवती भवती झिरपत राही गुणे काळी जबर. सुंदर सुंदर शब्दांचे, सुंदर सुंदर घर. गुड. नेक्स्ट हंसिया. मॅम बरोबर दिसत नाहीये. ठीक आहे. मी म्हणते, कारण की मला हे कळत नाही, कारण की मी मागच्या वेळेस पण हाच फोटो घेतला होता, पण तेव्हा बरा दिसत होता, आता दिसत नाहीये. एनिवेज, उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही. सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी, डोळ्यावर झोप अजून कशी. अजूनही काय अंगण पाखरेही नाही रे, मला पण दिसत नाही. लगबग पाखरेही हात होता गोळा. टिपतात बघा दाणे. नाही, मला ते म्युझिक. लगबग पाखरेही गात गात गोड गाणी, टिपतात बघा दाणे चोहीकडे. झोपलेल्या अशा तुम्ही आणायाचे मग कोणी, बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या. बाळाचे घेता नाव जागी झाली चिऊताई, उडोनिया दूर जाई भूर भूर. ही कविता आहे. हे गाणं म्हणून पण आपण राईम्स मध्ये, मराठी राईम्स तुम्ही जर का लावल्या तर तुम्हाला मिळेल हे गाणं, उठा उठा चिऊताई. त्यामुळे त्याची मला सवय झाली, म्हणून मी हे वाचू नाही शकले, कारण की त्याच्यामध्ये शब्द दिसत नाहीत काही. तर चालीत म्हणता येतात सोप्या पद्धतीने. ठीक आहे. ही अशी कविता आपण चालीत पण म्हणू शकतो, किंवा शब्द साधे आपण जसे अगोदरच्या कविता म्हटल्या तशा पद्धतीने सुद्धा म्हणू शकतो.
तर हे आहे आपल्या या सगळ्या कविता. ठीक आहे, तर ह्याचं मी सगळ्यांचे स्क्रिप्ट तुमच्याशी शेअर करेन. आणि आता तुम्ही दोघी, आता ही गार्गी पण ऑफलाईन झाली, तुम्ही चूज करू शकता तुम्हाला कुठली कविता म्हणायची. ठीक आहे, बाकीच्यांना आपण मग, ते आता ऍबसेंट आहेत त्यामुळे त्यांना जे मिळेल ते त्यांना पाठ करायला लागेल. ठीक आहे, हंसिया, मी सगळ्या कविता तुमच्याशी शेअर करते ग्रुपमध्ये. त्यानंतर तुम्ही ठरवा तुम्हाला कुठली कविता म्हणायची आहे. तुम्ही ते मला अपडेट करा, मग आपण त्यानुसार लिस्ट करूया. 15 दिवसांनी आपला प्रोग्राम असणार आहे 27 तारखेला. आणि 27 तारखेची माहिती काय आहे, 27 तारीख का महत्वाची आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या क्लासमध्ये डिस्कस करूया. ठीक आहे, चालेल. मग आता इथेच थांबू आज. आणि हंसिया, तू प्रिपेअर राहा, तुला एखाद वेळेस अँकरिंग करावं लागेल. पण तुझे क्लासेस, शाळा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघायच्या आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला करायचं आहे. पालक, टीचर, शिक्षक पण आहेतच तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टींसाठी. तुम्हाला कशासाठी काही मदत लागली तर तुम्ही विचारूच शकता, आम्ही तुम्हाला मदत करायला आहोत. ठीक आहे, बाकीची सगळी मुलं पण असणार आहेत आणि आपणही करणार आहोत. एक मिनिट थांबूया, गार्गी येते. ओके, गार्गी, गार्गीचा व्हिडिओ ऑन होतो, ऑडिओ ऑन होतोय, तोपर्यंत आपल्याला थांबायला लागेल. गार्गीचा व्हिडिओ ओके, डन. गार्गी, आता आपण इथेच थांबणार आहोत. थांब 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 आता आपण इथेच थांबणार आहोत. आणि मी ह्या सगळ्या कविता ग्रुपमध्ये टाकते. तुम्हाला ज्या कविता दोघींना हव्या त्या तुम्ही चूज करू शकता. बाकीच्या कविता आपण बाकीच्यांना देऊया. आणि ते तुम्हाला पाठांतर करायचं आहे, जशा पद्धतीने मी म्हटलं त्याच पद्धतीने तुम्हाला म्हणायचं आहे. त्यासाठी मी पण तुमच्याबरोबर म्हणाले, म्हणजे तुम्ही व्हिडिओ ऐकून तुम्हाला पाठांतर करायला सोपं होऊन जाईल. तरी तुम्हाला वेगळा ऑडिओ हवा असेल तर तुम्ही मला सांगा, मग मी परत तुम्हाला पाठवून देईन तो. ठीक आहे, गरजेचा वाटला तर. पण तुम्ही ज्या पद्धतीने मी सुरळीतपणे, शांतपणे म्हणते आहे तशा प्रकारेच तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्हाला मध्येच थांबून चुकीचे शब्द बोलून म्हणायचं नाहीये, ते प्रेझेंटेशन फार चुकीचं होईल. तर ही पूर्ण जबाबदारी तुमची. 10 वर्षाच्या वरची मुलं आहात, तुम्हाला हे निश्चितपणे कळतं की फसगत कशी होते स्टेजवर. जरी हे ऑनलाईन असलं तरी 100 लोक तुम्हाला ऐकणार आहेत. तुमचे पालक, तुमचे ग्रँड पेरेंट्स, तुमचे आणखीन कोण नातेवाईक, मामा, काका, त्यांचे फॅमिलीज, तुमची लहान भावंड, सगळेजण तुम्हाला ऐकणार आहेत. त्यामुळे तुमची जबाबदारी तुम्ही घ्यायची. ठीक आहे, तुम्ही करालच, तुम्ही करताच खूप छान, त्याच्याबद्दल काहीच मला डाऊट नाहीये. पण मराठीमध्ये बोलताना तुम्ही ह्या गोष्टीची विचार करायला लागेल. ठीक आहे, काळजी घ्या आणि मग निश्चितपणे सगळ्या गोष्टी नीट होतील. आणि पुढचं काय असेल तर तुम्ही मला विचारा, मला सांगा, काही असेल तर आपण त्यानुसार काम करूया. ओके, मग आपण थांबूया इथेच आता. ओके, गार्गी, मी तुम्हाला आता कविता पाठवेन किंवा उद्या सकाळपर्यंत पाठवून देईल सगळ्या ग्रुपमध्ये. आणि मग तुम्ही चूज करा कुठली कविता तुम्हाला म्हणायची आहे. फाईन. येस गार्गी, बोला. आम्हाला तुम्हाला सांगायचंय काय? कोणती कविता चूज केली. आणि हो, म्हणजे बाकीच्या कविता, म्हणजे बाकीच्यांना मी कविता देईन ना मग. आणि जर मी आणि हंसियानी सेम कविता चूज केली तर? तुम्हाला दोघींना चॉईस खूप चांगला आहे. 6 कवितांपैकी दोघींना चूज करायची. बाकीचे जे आहेत त्यांना ते ऍबसेंट होते आज, मग त्यांना ते पाठांतर जे येईल ते करावं लागणार आहे. त्याला आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला चॉईस आहे, त्यामुळे तुम्ही करू शकता चूज. बाकीच्यांना म्हणायला लागणार आहे आणि मग आपण बघूया पुढे काय करायचं ते. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही मला सांगायचं आहे तुम्हाला कुठली कविता म्हणायची. आणि सगळ्या कविता खूप छान आहेत, खूप सोप्या आहेत, तुम्हाला काही कठीण नाही त्याच्यामध्ये. बरोबर, त्यामुळे तुम्हाला ही कविता नाही मिळाली जर का कोणाला म्हणायची असेल तर सुद्धा ती दुसरी कविता तुम्ही म्हणूच शकता निश्चितपणे, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि नसावा, बरोबर. करेक्ट. ठीक आहे, चला मग आता आपण इथेच थांबूया. आपण बोलूया नंतर पुढच्या क्लासमध्ये, पुढच्या शनिवारी. आणि याबद्दलच आपण परत बोलणार आहोत. आणि मग 27 तारखेला प्रेझेंटेशन करायचं आहे. ठीक आहे, ओके. शुभरात्री, नंतर बोलूया. नमस्ते. मराठीत बोलायचा खूप सारा प्रयत्न करा. ओके, टाटा मॅम. बाय. नमस्कार मॅम, धन्यवाद. नमस्ते. शुभरात्री.
शुभरात्री.